नमस्कार. आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. 15 ऑगस्ट 2025 भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. या खास प्रसंगी आम्ही घेऊन आलो आहोत माहुरा येथील ग्रामसंसद कार्यालयातील स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहपूर्ण सोहळ्याची खास बातमी. चला जाणून घेऊया कसा साजरा झाला हा कार्यक्रम आणि काय खास होते या उत्सवात. माहुरा गावात ग्रामसंसद कार्यालयात 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. गावातील मान्यवर, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. सकाळीच गावात देशभक्तीचे वातावरण पसरले होते आणि सर्वजण तिरंग्याच्या सन्मानासाठी एकत्र जमले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच गजानन लहाणे, ग्रामपंचायत सदस्य प्रभुनाना शहागडकर, कैलास लहाने, भास्कर सोनावणे, संगीता भानुदास बोर्डे, हबीब सय्यद, सुभाष लहाने, सुखदेव साबळे, चंद्रकांत चौतमोल आणि सुमन चंदू शिरसाट यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. या क्षणाने सर्वांच्या मनात देशभक्ती आणि स्वातंत्र्य सैनिकांप्रती आदराची भावना निर्माण झाली. उपसरपंच बाबासाहेब बोरसे यांनी नारळ फोडून या कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात केली. यानंतर सर्वांचं लक्ष लागले होते ध्वजारोहणाच्या क्षणाकडे. सरपंच गजानन लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. तिरंगा हवेत लहरताच उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गायले आणि तिरंगेला मानवंदना दिली. या क्षणी उपस्थित सर्वजण देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले होते. या प्रसंगी सरपंच गजानन लहाने यांनी सर्व ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना एक प्रेरणादायी संदेश दिला. चला ऐकूया त्यांचे विचार. सर्व गावकऱ्यांना प्रथमतः प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आम्ही नेहमीप्रमाणे ग्रामसंसद कार्यालय माहुरा येथे ग्रामसभा आयोजित केली होती आणि ग्रामसभेमध्ये आज आम्ही एक संकल्प केला की आपलं गाव हे स्वच्छ आणि सुंदर करायचं. त्या निमित्तानं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं एक निर्णय घेण्यात आला की प्रत्येकानं आपला घराचा समोरील परिसर स्वच्छ ठेवून गावाच्या स्वच्छता अभियानामध्ये भाग घ्यायचा. तसेच गावामध्ये जी नळ योजना आहे प्रत्येकानं नळाला नळ पाणी झाल्यानंतर नळ बंद करण्यासाठी तोटीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मी गावचा सरपंच नेताना गावकऱ्यांना आवाहन करतो की आपण स्वच्छता अभियानामध्ये भाग घेऊन गाव स्वच्छ करण्यासाठी मदत करावी असे आवाहन. या सोहळ्यात मुख्याध्यापक श्रीकृष्ण चेके, अनिल गवई, ज्येष्ठ नेते भगवान लहाने, दादाराव गडकरी, ग्रामसेवक दांडगे, राजेंद्र दांडगे, अंकुश जाधव, किरण साळवे, मेहमूद भाई, आशा सेविका दुर्गा सिरसाट, सुरेखा चौतमोल, मालिका बोर्डे, चंदा काकफळे यांच्यासह अनेक ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांनी एकत्र येऊन गावातील एकता आणि देशप्रेमाचे दर्शन घडवले. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गावकऱ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. हा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. माहुरा गावातील हा सोहळा प्रत्येकाच्या मनात देशप्रेम आणि एकतेची भावना जागृत करणारा ठरला. स्वातंत्र्य दिनाच्या या खास प्रसंगी आपण सर्वांनी आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करूया. हा होता माहुरा येथील स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहपूर्ण सोहळ्याचा खास वृत्तांत. आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत अशा प्रेरणादायी बातम्या घेऊन येत राहू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा. भारत माता की जय. जय हिंद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an